स्तुतीचे ड्रॉइंग. ओके. राजासन 24 वडील. बेटा 4 प्राणी कुठे आहेत? नाही काढले. अच्छा. ओके. इथं पण दिसत नाही काहीतरी. पण हे छान वाटत आहे सध्या सुंदर रीतीने. हे बेटा 24 आहेत का? अच्छा. ओके. पण खूप सुंदर रीतीने हे काढलेलं आहे. ठीक आहे. अशाच प्रकारे दोघींनी पण काढलेलं होतं खूप सुंदर. हे आद्विकचं आहे. आद्विकचे 24 वडील खुश दिसत आहेत सगळेजण. एकाला दाढी दिसते मला फक्त. हे आद्विकचं आहे आणि त्यानं पण छान काढलेलं आहे. राजासन आणि त्याच्यानंतर 24 वडील. आद्विक हे काय आहे? हो, थंडर आहे. ओके. व्हेरी नाईस. आणि हा स्फटिकासारखा समुद्र आहे आणि धनुष्य आहे. व्हेरी नाईस. सगळं एकदम खूप सुंदर रीतीने केलेलं आहे. तर आपला वेनसडेचा बायबल स्टडी फार सुंदर जात आहे. या आठवड्यात नसणार आहे पण देव आप कृपा करत आहे आणि आपण छान रीतीने आपली लेकरं वचनात वाढत आहेत. आपली लहान लेकरं पण छान रीतीने प्रगटीकरण शिकत आहेत. ती गोष्ट फार सुंदर आहे. आपल्या मोठ्यांना काय झालं माहित नाही. ठीक आहे. पण लहान लेकरं उद्या तुम्हाला प्रगटीकरण शिकवायला लागतील तर प्रॉब्लेम नको व्हायला. तर त्या गोष्टीसाठी विशेष करून तयार राहा. कारण आपण आपला वेळ जो आहे तो योग्य रीतीनं त्याला ऍडजस्ट करणं प्रभूच्या वचनासंदर्भात फार आवश्यक आहे. आपण फिलिप्पियरास पत्राकडे येऊया. आपण शिकत आहोत त्या ठिकाणी मी तुम्हाला पुन्हा घेऊन येतो. आज पौलाच्या जीवनामध्ये आपण काहीतरी गोष्टी घडत आहेत त्या गोष्टींकडे येऊया. कारण फिलिप्पियरास पत्रामध्ये काही महत्वाच्या घडामोडी ज्या घडलेल्या आहेत त्याविषयी हा आठवण करून देतो पॉल आणि त्याच्याकडे आपल्याला घेऊन जातो. आपण थोडंसं लक्ष त्याच्याकडे देऊया. तुम्हाला आठवतं की आपण ज्यावेळेस फिलिप्पियरास पत्र चालू केलं आपण पाहिलं की फिलिप्पियरास पत्र सुरू होणे अगोदर काय घडामोडी घडलेल्या होत्या. आणि मी जसं इफिस्करास पत्राच्या सुरुवातीला तुम्हाला गोष्टी सारख्या सांगायचो, आठवण करून द्यायचो, तशीच आज पण तुम्हाला आठवण करून देतो की फिलिप्पियरास पत्र ज्यावेळेस पॉल लिहायच्या अगोदर फिलिप्पी हा जो प्रांत आहे हा मासिडोनियामध्ये आहे आणि पॉल काय करतो तिमोथेला इफिसमध्ये सोडून मासिडोनियामध्ये जात आहे आणि मासिडोनियामध्ये जाऊन फिलिप्पी या प्रांतात जातो. तिथे विचारतो की यहुदी लोक कुठं भेटतात तर ते नदीच्या काठी. मग हा त्या ठिकाणी जातो आणि त्या ठिकाणी जाऊन तिथं काही महिला आहेत ज्या एकत्रित आहेत नदीजवळ आणि त्यांच्यासाठी जाऊन त्यांची हितगुज करायला लागतो, बोलायला लागतो. आणि मग आपण हेही पाहिलं की लुदिया नावाची एक स्त्री आहे, तिच्यावर देवा कृपा करतो, तिचं अंतकरण प्रफुल्लित करतो, पौलाच्या शिक्षणाकडे ती लक्ष देते आणि तिचं तिच्या घराण्याचं तारण होतं. ती त्यांना रिक्वेस्ट करते की तुम्ही मध जवळ थांबा. मग पॉल सिला तिच्याजवळ राहतात आणि प्रति दिवशी ते मग बाहेर जात असतात आणि जात येत असताना एक भूत लागलेली जी मुलगी आहे ती अशुद्ध आत्मा लागलेली मुलगी ओरडून ओरडून सांगत असते की हे लोक जीवन देवाचे लोक आहेत, हे तुम्हाला तारणाचा मार्ग शिकवतात, त्यांचं तुम्ही ऐका. आणि ही जी अशुद्ध आत्मा लागलेली मुलगी आहे ती आपल्या धन्याला खूप सारी मिळकत मिळवून देत आहे भविष्य सांगून किंवा काही गोष्टी त्यांना सांगून. तर त्यामुळे लोक जी आहेत ती तिचं ऐकत आहेत आणि पॉल तिच्या गोष्टींकडे इग्नोर करत आहे आणि प्रति दिवशी हे ती करत आहे. मग एक दिवस पॉल थांबतो आणि तिला दटावतो आणि म्हणतो की मधून निघून जा. ती अशुद्ध आत्म्याने पीडित असते, तिच्यामधून अशुद्ध आत्मा निघून जातो, तिच्या धन्याला राग येतो आणि तिचा धनी रोमॅनकडे त्याची कंप्लेंट करतो. रोमी येतात, त्याला पकडतात, सिलाला पकडतात आणि त्यांचे पाय खोडात अडकून त्यांना तुरुंगात टाकतात. तुरुंगात गेल्यानंतर पॉल सिला हे लोक देवबापाची स्तुती करत आहेत आणि वचनात लिहिल्याप्रमाणे सर्व बंदीवान ते ऐकत आहेत. आणि अशा वेळेस मग त्या ठिकाणी भूमिकंप होतो, दरवाजे उघडले जातात आणि त्यानंतर दरवाजे उघडल्यानंतर त्यांच्या खोडातून पाय निघले जातात. आणि हे झाल्यानंतर सगळे जे बंदीवान आहेत ते पॉलाकडं जातात आणि ज्या ठिकाणी पॉल बसलेला आहे किंवा सिला आहे त्या ठिकाणी ते बंदीवान एकत्र थांबलेले आहेत. आणि जेव्हा त्या अधिकाऱ्याला ते समजतं, जेलच्या अधिकाऱ्याला, तुरुंगाचा अधिकारी आपली तलवार काढतो आणि स्वतःला अपाय करणार. एवढ्यातच पॉल त्याला हाक मारतो आणि म्हणतो स्वतःला अपाय करू नको, आम्ही सर्वजण या ठिकाणी आहोत. आणि तो जातो आणि तो त्यांना विचारतो की माझं तारण व्हावं, मी काय करावं. आणि मग त्या ठिकाणी पॉल त्याला सुवार्ता सांगतो, त्याच्या घराण्याचं तारण होतं. आणि मग आपल्याला दिसतं की फिलिप्पी या मंडळीची स्थापना होते आणि फिलिप्पी या मंडळीमध्ये मग लुदिया तिचं कुटुंब, तो तुरुंगाचा कारभारी, बंदीवान आणि त्याचबरोबर अनेक लोक त्या फिलिप्पीच्या मंडळीमध्ये आहेत.
आणि मग हा आपण एक त्याचा प्रवास पाहिला. आणि त्यानंतर मग पॉलाच्या त्या प्रवासामध्ये आपण मागच्या रविवारीही पाहिलं की कशा रीतीने पॉल निर्भीडपणे सुवार्ता सांगत आहे. निर्भीडपणे कुणालाही न घाबरता फार फोकस्ड आहे तो. त्याला माहिती आहे की मला काय करायचं आहे, कशासाठी त्याचं पाचारण आहे, आणि त्या संदर्भात तो पुढे जात आहे. ज्या वेळेस तो असा पुढे जात आहे तर आज पुन्हा एकदा आपण पाहायचंय की पॉलाला कोणती संकट आलेली आहेत आणि कोणत्या संकटाला तो सामोरे गेलेला आहे. तुम्हाला आठवतं आपण ख्रिस्तांची कृत्ये 21 अध्यायापासून जर पुढे बघितलं आणि आपण पाहत होतो की पॉल किती निर्भीड होता सांगायला. म्हणजे सिच्युएशन्स कोणत्याही असो, परिस्थिती कोणती असो, ह्या बिचाराला मार मिळत आहे, फटके मिळत आहेत, त्याच्यामध्ये पण त्याला फक्त सुवार्ता मला कशी गाजवता येईल, मला सुवार्ता कशी सांगता येईल, हेच तो सगळ्यांना प्रकट करत आहे. मागच्या आठवड्यामध्ये मी काही प्रियजनांशी बोलत होतो, आपल्या मंडळीच्या बाहेरची, आणि त्या लोकांना मी सांगत होतो की पवित्र शास्त्राचं जे कोर आहे, म्हणजे कोर म्हणजे त्याचा जो मध्य आहे, पवित्र शास्त्राचं जे आर्क आहे, त्याचा महत्वाचा आर्क जो आहे तो जर काही आहे तर ती आहे सुवार्ता, ज्याला गॉस्पेल आपण म्हणतो. आणि ह्या सुवार्तेच्या केंद्रित प्रत्येकाने राहणं फार गरजेचं आहे. का गरजेचं आहे तर सुवार्ता आपल्याला हे दाखवतं की आपण केपेबल नाही, आपल्यामध्ये क्षमता नाही स्वतःचं तारण करून घेण्यासाठी, आणि म्हणून देवानं त्याचा एकुलता एक पुत्र पाठवला. आणि सुवार्ता हे ते केंद्र आहे. आणि जो कोणी या सुवार्तेपासून हटतो आणि अन्य गोष्टींकडे लक्ष लावतो तो या कोर पासून, या गाभ्यापासून स्वतःला अलिप्त करत आहे. पवित्र शास्त्राच्या सौंदर्यापासून स्वतःला अलिप्त करत आहे. पवित्र शास्त्राचं जे सौंदर्य आहे, पवित्र शास्त्र ज्या गोष्टीला केंद्रस्थान म्हणतं, ज्या ठिकाणी आपल्याला बोध करतं, त्या ठिकाणी आपल्याला जाणं फार आवश्यक आहे. कारण खुद्द प्रभू येशू ख्रिस्त हा देव मानव देह धारण करतो आणि ह्या पृथ्वीवर येतो. याच्याहून विलक्षण गोष्ट अजून दुसरी कुठलीच नाही. आणि त्यामुळं तुम्ही आणि मी इथं बसलेले प्रत्येक जण जर ते कोणत्या गोष्टीकडे आकर्षित होणं आवश्यक आहे तर ती आहे सुवार्ता. पवित्र शास्त्र हे त्या सुवार्तेकडे आपल्याला घेऊन जातं. म्हणून पॉल अजिबात घाबरत नाही किंवा अजिबात कुठल्याही गोष्टीला तो म्हणजे तोंड देताना मागं बघत नाही. तो फार फोकस्ड आहे सुवार्ता गाजवण्यामध्ये. तुम्हाला मी सांगतो, आज सकाळी मी ओव्हरऑल पवित्र शास्त्राचा हा जो संदर्भ आहे तो वाचत होतो आणि पुन्हा एकदा माझं लक्ष त्या अग्रिप्पा राजासंगती पौलाचा असणाऱ्या संभाषणाकडे गेलं. आणि पॉल ज्या रीतीने त्याच्या प्रवासामध्ये सगळ्यांसाठी बोलत असतो, तर अग्रिप्पा जो आहे, अग्रिप्पा समोर ज्यावेळेस जातो आणि पॉल ज्यावेळेस भाषण करत आहे, भाषण करताना पॉल इतका शार्पली त्या संगती बोलत असतो अग्रिप्पा संगती, कारण अग्रिप्पाला यहुद्यांची मानसिकता माहित असते. आणि पॉल त्यांची बोलत असताना दोनदा त्याला विचारतो की तुम्हाला तर माहित आहे ना यहुदी कसे असतात, तुम्हाला तर माहित आहे ना मी कसा असतो, मी कसा होतो आणि माझा विश्वास काय, आणि मी परुष असताना माझा विश्वास काय. असं म्हणाल्यानंतर अग्रिप्पा स्मार्ट आहे आणि तो पटकरून त्याला म्हणतो, तू थोडक्यातच मला ख्रिस्ती बनवायला बघतोस काय. म्हणजे तो जो आहे त्याचा फोकस जो आहे की जो भेटेल आणि दूरदृष्टी ठेवून त्याचं तारण कसं होईल हा एकमेव त्याचा कळकळ, त्याची प्रार्थना आहे. ज्यावेळेस त्याला विचारतात तू या ठिकाणी बोलत आहे, तो म्हणतो कुणाचं तारण, तो म्हणतो माझी इच्छा आहे की तो उपस्थित जेवढे ऐकताय त्या सगळ्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा. म्हणजे इच्छा आहे त्याची. असं असं होणं अशक्य आहे, कारण प्रभुदेवापर्यंत निवडलेले नेमलेले फार थोडके आहेत. पण इच्छा प्रगट करणं हे आवश्यक आहे, कारण सुवार्ता जी आहे तिचा कोर जो आहे, त्याचा गाभा जो आहे, बिलकुल तो आहे की हरवलेले शोधावयास व त्यांना तारावयास तो आलेला आहे. आणि हे जी कोर आहे, हा कोर घेऊन तो पुढे जात आहे. आणि मग आज जी वाचली वचनं आहेत त्याकडे मी तुम्हाला पुन्हा नेतो आणि पुन्हा आठवण करूया. आपण मागच्या वेळेस आपण ही 2 वचनं घेतली, 12 आणि 13. आज आपण 14 पासून पुढे जाणार आहोत. तर आपण 12-13 पासूनच वाचायला सुरुवात करू. फिलिप्पियरास पत्र 1 अध्याय वचन 12 पासून पुढे. तिथं असं लिहिलंय, बंधूंनो, मला ज्या गोष्टी घडल्या त्यापासून सुवार्तेला अडथळा न होता त्या तिच्या वृद्धीला साधनीभूत झाल्या हे तुम्ही समजावे, अशी माझी इच्छा आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं तसं पॉलाचं फुल फोकस्ड आहे सुवार्ता, सुवार्ता आणि सुवार्ता. तो पुढे असं म्हणतो, कैसराच्या सर्व हुजारीत व इतर सर्वात माझी बंधने ख्रिस्ता संबंधाने आहेत अशी त्याची प्रसिद्धी झाली. म्हणजे जी काही बंधनं आहेत ती फक्त ख्रिस्ता संबंधाने आहेत अशी माझी प्रसिद्धी झाली. लोकांनी पाहिलं पुन्हा संबंधाने आहेत, ख्रिस्ता संबंधाने आहे. हे पुन्हा तुम्हाला सांगेन, प्रेषितांची कृत्ये अध्याय 21 पासून वाचा. पॉलाच्या प्रवासामध्ये पॉल फार सुंदर रीतीनं नमूद करत असतो कुणामुळे आहेत, कशामुळे आहेत. ख्रिस्तामुळे आहेत, ख्रिस्ताच्या गौरवासाठी आहेत.
हा एकमेव त्याचा जो दृष्टिकोन आहे तो झालेला आहे. आणि त्याची बंधनही आहेत, लोक त्याला भेटत आहेत, लोकांना काहीच कारण नाहीये, म्हणजे काहीच मिळत नाही, त्याचा फुल स्टडी करतात की ह्याच्यावर दोषारोप ठेवत आहेत. यहुदी लोक येत आहेत, त्याला म्हणतात ह्याला मारून टाका, ह्याला मरणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस त्याचा निकाल लावण्यात येतो, लोक येतात, कैसर येतो, अग्रिप्पा येतो, फेक्स येतो, हे सगळे लोक येऊन ज्यावेळेस पौलाचा निकाल न्याय करायला बघतात, ते म्हणतात की अरे ह्याला काही शासन करावं, असं ह्याच्यामध्ये काहीच दोष नाहीये, ह्याला कसं काय करावं, मग हा कुणामुळे आहे, हा ख्रिस्त म्हणत आहे ना त्याच्यामुळे आहे. तो असं म्हणत आहे जो पूर्वी मेला होता पण आता जिवंत आहे, अशा कोणाविषयी हा बोलत आहे, आणि त्याच्यामुळे ह्याच्यावर हे लोक दोषारोप ठेवत आहेत. पण तो म्हणतो की ही माझी सगळी बंधने ख्रिस्ता संबंधाने आहेत, अशी त्याची प्रसिद्धी झाली. आणि मग आता 14 पासून जे आजचा जो आपला विषय आहे त्या विषयाकडे मी तुम्हाला घेऊन जातो. नेमकं काय झालेलं आहे बघा या ठिकाणी. तो म्हणतो प्रभूमधील बहुतेक बंधूंनी माझ्या बंधनांनी प्रभूमध्ये उत्तेजित होऊन देवाचे वचन निर्भयपणे सांगाव्याचे अधिक धाडस केले. तो म्हणतो बंधुजन काही आहेत, आणि त्या बंधुजनांनी माझ्याकडे बघितलं आणि त्यांनी बघितलं किती निर्भीडपणे, म्हणजे ह्याला तुरुंगवास झाला, ह्याला मारधाड झाली, ह्याला मूर्छित होऊस तोपर्यंत मारलं, ह्याला छड्यांचा मार दिला, पण हा किती सामर्थ्यानं उभा राहिला, हा किती सामर्थ्यानं उभा राहिला. हा कोणत्याही बंधनांना घाबरला नाही, कोणत्याही बंधनांना त्यानं समर्पित झाला नाही, काहीतरी वेगळंच बरगळला नाही, तर त्यानं काय केलं, निर्भीडपणे याला सामोरे गेला. म्हणून काय झालं, जे बंधुगण होते, हे फार इम्पॉर्टंट शब्द आहे पौलाचा, ठीक आहे, तुमच्या बायबलमध्ये तुम्ही अंडरलाईन करू शकता की बहुतेक बंधूंनी म्हणजे जे ब्रदरन्स आहेत, ब्रदरन्स म्हणजे समविश्वासी, जे समविश्वासी लोक आहेत, त्यांनी ज्यावेळेस ऐकलं की वाव, सी पॉल हाऊ इज फायटिंग विथ इट, कसा तो फाईट करत आहे, कसा बंधनांमध्ये असताना पण म्हणजे तो फाईट करत आहे, तुरुंगवासात असताना पण फाईट करत आहे, पहा तो कैदेत आहे तरी फाईट करत आहे, पॉल एकदम जबरदस्त फायटर आहे, असं ज्यावेळेस बंधूंनी पाहिलं. आणि बंधूंनी ज्यावेळेस पाहिलं, ते म्हणाले की आता आम्ही काय करावं, तर आम्ही आता उत्तेजित झाले. उत्तेजित होणं म्हणजे एनकरेजमेंट मिळाली त्यांना पौलापासून. पौलाच्या जीवनाकडे बघितलं आणि त्यांची एनकरेजमेंट आली, आणि एनकरेजमेंट त्यांनी काय केलं, उत्तेजित होऊन देवाचे वचन निर्भयपणे सांगाव्याचे अधिक धाडस केलं. पॉल करत आहे, विल ऑल्सो डू इट. आपण म्हणतो ना की एक मॉडेल तयार झाला त्याच्या समोर, पॉल एक मॉडेल तयार झाला, आणि पॉल धाडस करतो, आणि पॉल जर करत आहे आपण पण करावं. ही फार सुंदर गोष्ट आहे की ज्यावेळेस धैर्यानं सुवार्ता प्रसार होतो, छळ असताना पण सुवार्ता प्रसार होतो, कैदेमध्ये पण सुवार्ता प्रसार होतो, आणि या सुवार्ता प्रसारामध्ये अनेकांनी पॉलाकडून उत्तेजन घेतलं. नो डाऊट पॉल घाबरत नाही, पॉल पुढे जात आहे, विल ऑल्सो डू इट. म्हणून बंधुगण जे आहेत, समविश्वासी जे आहेत, ते उभे राहिले, अडथळ्यांना त्यांनी बाजूला ठेवलं. थोड्या वेळेसाठी मी तुम्हाला इथं थांबतो आणि थोडंसं तुम्हाला लक्ष केंद्रित करायला लावतो की पॉल बंधुगणांसंदर्भात बोलत आहे. बंधुगण म्हणजे प्रीचर्स वगैरे नाहीत बरं का, बंधुगण म्हणजे त्याचे जे कोणी समविश्वासी आहेत ते सगळे, त्यांच्याविषयी तो बोलत आहे. आणि त्यांच्याविषयी बोलत असताना पॉल असं म्हणतो की त्यांनी माझ्याविषयी ज्यावेळेस ऐकलं, माझ्याविषयी ज्यावेळेस त्यांनी पाहिलं, त्यांचा दृष्टिकोन खूप छान झाला की पॉल जर ही गोष्ट करत आहे, तर पॉल इतका सुंदर रीतीने जात आहे, तर आपण का नाही, म्हणून तेही अधिक उत्तेजित होऊन देवाचं वचन निर्भीडपणे सांगू लागले. पण इथे बसलेले आपण सगळेजण बंधू वर्गांमध्येच येतो, आणि आपण सगळेजण जर बंधू वर्गामध्ये येतो, तर आपल्याला पुन्हा एकदा पौलाच्या या जीवनाकडे बघून जर उत्तेजन मिळत आहे की निर्भीडपणे जगण्याचं, निर्भीडपणे प्रभूचं वचन जगण्याचं, पुढे नेण्याचं, लोकांना सांगण्याचं, तर देव आपली संधी आपल्याला देतो. कारण एक खूप सुंदर मॉडेल पवित्र शास्त्रामध्ये पॉल आपल्यासाठी उभा राहतो, आणि पॉल म्हणतो की जराही घाबरला नाही, जराही पॉल घाबरला नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये. जर तुम्ही वाचा लागले 21 पासून पुढे तुम्हाला समजेल. मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं की मूर्छित होऊपर्यंत त्याला मारलं, सरदार ज्यावेळेस धावत आला, त्याला वाटलं की आता मरून जाईल, तिथपर्यंत मारत होते, आणि अशा धैर्यवान पॉलानं त्या ठिकाणी थांबून म्हणतो मला थोडस टेकडीवर घेऊन जावा, मला लोकांसाठी बोलायचं आहे. आणि लोक त्याला थांबवतात, तो म्हणतो मी रोमी आहे, मला कसं काय पकडलेलं आहे, आणि मी हे रोमी जे नागरिकत्व आहे ते असंच काही विकत घेतलं नाहीये, त्याला खूप खर्च मी केलेला आहे, असं सगळं पॉल म्हणतो. म्हणजे या सगळ्या सिच्युएशन मध्ये किंवा ज्या प्रवासामध्ये पॉल आहे, त्याचं एकमेव ध्येय आहे की सुवार्ता मला कशी सांगितली जाईल,
आणि मी सुवार्थ कशी सांगू, लोकांसमोर मी कशी गाजवू, हे एकमेव उद्दिष्ट पौलाच आपल्याला दिसतं. इथं बसलेले आपण सगळेजण आपल्या जीवनामध्ये नेमकं कोणतं उद्दिष्ट आपण ठेवलेलं आहे मला ठाऊक नाही, पण ज्या विशेष उद्दिष्टासाठी तुम्हाला आणि मला या पृथ्वीवर ठेवलेलं आहे त्याचं एकमेव कारण हे बिलकुल आहे की तुमच्या आणि माझ्या जीवनाद्वारे सुवार्ता गाजवली जाते. मग ती मुखाद्वारे स्वजीवनाद्वारे ती गाजविली जाते. प्रश्न एवढाच आहे की गाजविली जाते का? तुम्ही आणि मी इथे एकत्रित येण्याचं कारण काय? स्वतःसाठी, दयावस्थेसाठी का ख्रिस्त आणि ख्रिस्ताच्या गौरवासाठी? आपलं एकमेव पाचारण आहे प्रत्येक बंधू वर्गाचं काय, तर ख्रिस्त घोषित व्हावा आपल्याकडे. तारण करणं नाही बरं का, कुणाचं जाऊन मला तारणच करायचंय नाही, मला इथं का यायचंय, मला इथं का बसायचंय, तर मला प्रभूचं जे महान सत्य आहे ते समजून घ्यायचं आहे आणि हे सत्य मला इतरांसमोर सादर करायचं. कारण सुवार्तेमध्ये असणारं सौंदर्य जे आहे ते फार अद्भुत आहे आणि म्हणून त्या सौंदर्याकडे तुम्हाला आणि मला आकर्षित करण्यात येतं. आणि मग असं झाल्यानंतर अजून एक वेगळा समुदाय या ठिकाणी उदयास येतो. आणि मग आपण वचन 25-15 पासून वाचतो. त्या वचन 15 मध्ये लिहिलंय की काही बंधू आहेत त्यांना उत्तेजन प्राप्त झालं की वाव, पाऊल किती छळ सहन करतो आणि सुवार्थ सांगतो. मग काही लोक त्यातून असे निघाले आणि 15 वचन असं म्हणतं, कित्येक हेव्याने आणि वैरभावाने ख्रिस्ताची घोषणा करतात. आता इथं काही जणांमध्ये हेवा आहे आणि वैरभाव आहे आणि ते काय करतात, ख्रिस्ताची घोषणा करतात. कित्येक मित्र भावानं करतात. काही जण या ठिकाणी आपण थोड्या वेळात वचन पाहणार आहोत की नेमकं पॉल कोणत्या कॉन्टेक्स्ट मध्ये बोलतो, पण हे वचन वाचण्या अगोदर काही लोक आहेत जे हेवा करतात. हेवा कशाचा करतात, तर हेवा पौलाचा करतात. पौलाचा हेवा कसा करतात, तर पौलाची एक पॉप्युलॅरिटी त्यावेळेस झालेली होती आणि ती पॉप्युलॅरिटी खूप जास्त वाढत होती. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की त्याच्या माग हात धुवून यहुदी लोक लागलेले आहेत. पॉल ज्यावेळेस तुरुंगवासात होता त्यावेळेस तुरुंगवासात असताना पॉल 2 वर्ष तुरुंगवासात होता आणि त्याचा त्या ठिकाणी जो प्रवास आहे त्या 2 वर्ष प्रवासामध्ये यहुदी, यरुशलेमेतील सगळा यहुदी जो समुदाय आहे तो यहुदी समुदाय याची वाट कशी लावावी, ह्याला कसं मारलं जावं याचं प्लॅनिंग करत होते. 40 लोकांनी शपथा वाहिलेल्या होत्या की आम्ही अन्न पाण्याला शिवणार नाही जोपर्यंत पौलाचा आम्ही घात करणार. पौलाची पॉप्युलॅरिटी एवढी वाढत होती कारण लोक जेवढे आवेशाने आणि द्वेषाने त्याच्या उठत होते तेवढी त्याची पॉप्युलॅरिटी वाढत होती लोकांमध्ये, की असा हा कोण आहे की त्याला मारण्यासाठी लोक शपथा घेत आहेत. असा हा कोण आहे की जो वाढत आहे. आणि त्याची ही पॉप्युलॅरिटी पाहून काही सो कॉल स्वतःला ख्रिस्ती म्हणवणारे लोक ते त्याच्या या गोष्टीला एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघत होते. पहा या ठिकाणी 2 दृष्टिकोन दिसतात आपल्याला. पहिला दृष्टिकोन असा आहे की जे लोक पौलाकडे उत्तेजन म्हणून बघत आहेत, जे समबंधू आहेत, समविश्वासू आहेत, ते म्हणतात ख्रिस्तासाठी, सुवार्थेसाठी हा काय करत आहे, छळ सहन करत आहे. आणि काही लोक असे बघत आहेत, हेव्यानं बघत आहेत. एवढंच नाही तर काही वैरभावानं ख्रिस्ताची घोषणा करत आहेत. वैरभाव म्हणजे नेमका काय, तर सुवार्थ प्रसार करत असताना ते वाद आणि संघर्ष यामध्ये करतायत. 16 वचन थोडंसं क्लिअर करते या गोष्टीला. मी सुवार्थे संबंधी प्रत्युत्तर देण्यास नेमलेला आहे हे ओळखून ते ती प्रीतीने करतात. आता या ठिकाणी काही लोक असे आहेत की जे प्रीतीने करतात, काही लोक अशी आहेत की माझी संकट, माझी बंधनं ही अधिक संकटाची व्हावी अशा इच्छेने तट पाडण्याकरिता दुजा भावाने ख्रिस्ताची घोषणा करतात. म्हणजे 2 आहेत. एक आहे पौलाला एकदम म्हणत की वाव, पौला किती सुंदर करत आहे, आम्हाला उत्तेजन प्राप्त होत आहे. दुसरा एक मॉब आहे, तो मॉब म्हणत आहे की ओके पौलाला तुरुंगवास झालाय, त्या तुरुंगवासाप्रमाणेच त्यानं कृत्य केलेलं आहे आणि म्हणून पौलावर अधिक जास्त वैरभावानं आणि त्याची संकट अधिक व्हावी हा प्रयत्न करतात. आता हे लोक कोण आहेत? हे लोक सो कॉल्ड ख्रिस्ती आहेत. हे लोक पण सो कॉल्ड ख्रिस्तीच लोक आहेत, पण त्यांची इच्छा अशी आहे की ज्या वेळेस ते घोषणाबाजी करतात तर पौलाची संकट अधिक जास्त व्हावी या उद्देशाने करतात. आणि याचं फार सुंदर उदाहरण आहे. पॉल फार सुंदर रीतीनं त्याच्या त्या प्रेषितांच्या कृत्यामध्ये ते सांगतो
कशा रीतीने तो उभा राहून कशा रीतीने बोलत आहे आणि कशा रीतीने लोक त्याच्यावर म्हणजे चढाओढ करत आहे, त्याला अधिक जास्त शिक्षा व्हावी, शासन व्हावा असं यहुदी लोक करतात. पण पॉल याच संदर्भात फार सुंदर रीतीनं करीनच्या लोकांना ज्यावेळेस लिहितो त्यावेळेस तो त्याचं उदाहरण फार छान रीतीने देतो. तर त्या पत्राकडे आपण जाऊन समजावून घेण्याचा प्रयत्न करू की हे पत्र आणि करिंथकरास पत्राला लिहिलेलं पत्र यामध्ये काय समतोल तुम्हाला दिसत आहे. ओके, दुसरं करिंथकरास पत्र याचा 11वा अध्याय आणि बिलकुल ही घटना जी आहे ती पॉल नमूद करत आहे आणि सांगत आहे की नेमकं काय घडत आहे या ठिकाणी. 11वा अध्याय करिंथकरास दुसरं पत्र याचा. आणि या ठिकाणी पॉल क्लिअर आउट करतो की नेमकं काय घडलेलं आहे त्याच्याबरोबर. तो म्हणतो माझे थोडेसे मूर्खपण तुम्ही सहन करावे आणि तुम्ही करतच आहात. आता मूर्खपण म्हणजे नेमकं काय, तर पॉल ना सरकॅस्टिकली या ठिकाणी गोष्ट सांगत आहे बरं का. कारण तो आता या वचनामध्ये किंवा इथून पुढच्या वचनामध्ये त्याचं हार्ट तो बाहेर काढत आहे. घटना काय घडत आहे त्या तो बाहेर काढत आहे. नक्की काय सिच्युएशन झालेली आहे त्यावेळेस अजून. ओके, काय सिच्युएशन घडत आहे, तुरुंगवासात तो का आहे, कशाबद्दल आहे आणि लोक सो कॉल ख्रिस्ती म्हणवणारे त्याला कसा त्रास देत आहेत हे या ठिकाणी तो हार्ट बाहेर काढत आहे, हृदय बाहेर काढत आहे. कारण करिंथकराच्या लोकांना तो ती गोष्ट म्हणत आहे आणि सांगत आहे मला ईश्वरी आस्थेप्रमाणे तुम्हाविषयी आस्था वाटते, कारण मी एका पती बरोबर तुमची योजना केली यासाठी की तुम्हाला शुद्ध कुमारी असे ख्रिस्ताला सादर करून द्यावे. तो म्हणतो मंडळी, म्हणजे हे करिंथच्या लोकांना सांगत आहे बरं का. फिलिप्पीचे लोक हे का समजू शकतात, फिलिप्पीचे लोक हे का कळू शकतात, कारण फिलिप्पीचा जो प्रवास आहे त्या प्रवासामध्ये आपण पाहतो, फिलिप्पीच्या प्रवासामध्ये आपण पाहतो की फिलिप्पी कशा रीतीने प्रस्थापित झालेली होती, फिलिप्पी कशा रीतीने प्रस्थापित होऊन पुढे गेलेली होती. त्यामुळे फिलिप्पी ही समजू शकते. करिंथच्या मंडळीला आता फोड करून समजावून सांगण्यात येत आहे. काय सांगण्यात येत आहे की पहा मी तुम्हामध्ये असताना मी काय केलेलं आहे की मी तुमची एका पती बरोबर योजना केली यासाठी की तुम्हाला शुद्ध कुमारी असे ख्रिस्ताला सादर करावे. तुम्हाला शुद्ध कुमारी असं ख्रिस्ताला सादर करावं. म्हणजे काय शुद्ध कुमारी म्हणजे काय की वधू एक वर तुम्हाला आम्ही अधिक चांगल्या रीतीनं सुशोभित केलं आणि तुम्हाला सादर केलं. कोणत्याही प्रकारचा डाग सुरकुती तुम्हाला पडू नये असा प्रयत्न मी केला. कारण माहित आहे हा पॉल जो आहे ना तो एक जबरदस्त पास्टर आहे. जेव्हा कधी या पॉलाच्या जीवनाविषयी अभ्यासलं जाईल आणि अभ्यासण्यात येतं, पॉल एक प्रतिष्ठित पाळकाप्रमाणे मंडळीचं प्रतिनिधित्व करत आहे आणि मंडळीला प्रत्येक प्रकारच्या वासनेपासून प्रत्येक प्रकारच्या वाईट गोष्टींपासून तिचं कशा प्रकारे संरक्षण करण्यात येईल हा त्याचा एकमेव प्रयत्न असतो. आणि म्हणून पॉल या करिंथच्या मंडळीविषयी तीच गोष्ट पुढे आणत आहे आणि करिंथ म्हणत आहे की मी तुमची एका पती बरोबर योजना केली, शुद्ध कुमारी असे ख्रिस्ताला सादर करून द्यावे. इथं ज्यांचं लग्न झालेलं आहे आणि ज्यांचं लग्न होणार आहे, ओके, तर तुम्हाला हे ठाऊक असेल बघा, ज्या तरुण मुली असतात, आता रिसेंटली हर्षिलाचं लग्न झालं आणि मग त्यावेळेस ब्युटिशियन्स असतात, नाही तुम्हाला ब्युटिशियन्स असतात प्रत्येकाच्या असतात. तर काल माझ्या लग्नातली पिताला नटवलेली ब्युटिशियन आम्हाला भेटली. ठीक आहे, तर ब्युटिशियन्स असतात तयार करतात विवाहामध्ये. ओके, विवाहामध्ये तयार करतात. तयार करायचा उद्देश काय असतो, तर तयार करायचा उद्देश हा असतो की अशा रीतीनं तिला नटवावं, अशा रीतीने तिला घडवावं की ती आपल्या पतीला काय करेल, ज्यावेळेस सादर होईल तर ती अधिक सुंदर, म्हणजे पतीनं ज्यावेळेस तिचा जो वेल आहे ज्यावेळेस तो उचलेल, त्यानं ज्यावेळेस तिला पाहावं तर ती कशी दिसावी, एकदम सुंदर. त्यामुळं ती जी आहे ती एकदम चांगला प्रयत्न करत असते की तिला कशा रीतीनं सुंदर मी बनवू शकते. मग तिचा प्रत्येक प्रकारचा जो काही नटाप आहे आणि तिचा जो काही म्हणजे चेहरा आहे, चुना लावणं नाही म्हणत मी, पण जे काही ती करत आहे ना त्या चेहऱ्याला वगैरे जे काही लावायचं आहे ती लावत असते. लिपस्टिक वगैरे लावते आणि काजळ आणि मग छानपैकी तिला वेल घालते, सुंदर बनवण्याचा प्रयत्न चालू आहे. यासाठी की एका योग्य पतीला आपल्या तिने सामोर व्हावं आणि पतीने ज्यावेळेस तिला पाहावं त्यावेळेस म्हणते वाव किती सुंदर आहेस, तुला किती छान बनवलेलं आहे.
आणि पॉल बिलकुल ती आठवण करत आहे आणि सांगत आहे की मी तुमची एका पती बरोबर शुद्ध, असं म्हणत आहे की मी तुमची एका पती बरोबर शुद्ध रीतीनं एक मांडणी केली, तुम्हाला त्यासाठी ठेवलं. पण काय झालेलं आहे तर 11 वचन 11व्या अध्यायामध्ये पॉल त्या ठिकाणी नमूद करतो आणि सांगतो. त्या वचनाकडे आपण जाऊया. तो म्हणतो शुद्ध कुमारी असे ख्रिस्ताला सादर करावे. दरवेळेस मी तुम्हाला हे उदाहरण देतो की समजा आपण सगळेजण एखाद्या लग्नात चाललो, एंट्रन्स एकदम छान आहे, एकदम छान एंट्रन्स आहे, सुंदर डेकोरेशन आहे लग्नाचं, आणि आपण सगळेजण त्या लग्नामध्ये चाललेलो आहोत. आणि आपला जो पती आहे तो आपल्या बरोबर आहे, विवाह होणारी जी मुलगी आहे नववधू ती तयार आहे, आणि संपूर्ण सुंदर डेकोरेशन आहे, आणि समोरच्या साईडला ती पत्नी उभी आहे, ती वधू जी आहे ती उभी आहे, आणि सगळे हे जे डेकोरेशन आहे त्या डेकोरेशनचा कल जो आहे किंवा त्या डेकोरेशनचं जे ठिकाण आहे ज्या ठिकाणी ते एकत्रित होणं आवश्यक आहे तर ती पत्नी आहे, ती वधू आहे. आणि त्यामुळं छान झुंबर लावलेला आहे, जो खालचा कार्पेट आहे तो फार सुंदर आहे, झुंबर आहे, आजूबाजूला छान वेल लावलेले आहेत आणि लाइटिंग आहे, आणि आपण त्याच्यातून प्रवेश करत आहोत. आपल्या संगती जो वर आहे तो आहे, आणि सगळ्यांचं लक्ष जे आहे ते समोर असणाऱ्या वधूकडे आहे. कारण हे सगळं डेकोरेशन जर कुठं बोट करतं किंवा जिथं कुठं आपल्याला घेऊन जातं ती वधू आहे. आणि मग त्या ठिकाणी गेल्यानंतर जो वर आहे तो वर एक्साइटेड झालेला आहे, कारण अशा प्रकारे सुंदर डेकोरेशन आहे. आणि मग तिचा तो वेल आहे, ती उभी आहे, आणि तो जातो आणि तिचा वेल जो आहे तो ओपन करतो, तो तिला पाहतो, आणि ती शेंबडी, चेहरा एकदम तिचा खराब, सगळे हे जे डेकोरेशन आहे, सगळा हा जो खर्च आहे, जर कुठं आकर्षित करायचं आहे, जर वर आकर्षित व्हावं असं वाटतं तर ती वधू असायला पाहिजे. आणि पॉल करिंथच्या मंडळीला असं म्हणतो की मी तुम्हाला शुद्ध कुमारी असं ठेवण्याकरिता मी सगळा प्रयत्न केलेला आहे. आणि शुद्ध कुमारी इन द सेन्स ऑफ तिला जगातील प्रत्येक वासनेपासून, वाईट गोष्टींपासून अडवलेला आहे. नॉट ओनली अपॅरन्स, तिला शुद्ध ठेवलेलं आहे. जार कर्म, व्यभिचार या गोष्टींपासून तिला राखलेलं आहे. तिने एक शुद्ध पती म्हणून, शुद्ध पत्नी म्हणून त्याला सामोरे जायसाठी तिथं आहे. आणि पॉल म्हणतो मी तुम्हाला तशा रीतीने राखलेलं आहे. फार इम्पॉर्टंट आहे प्रियांनो. घडत काय आहे बघा. पण तरी सापाने आपल्या कपटाने हवेला ठकवले तशी तुमची मने. हे इम्पॉर्टंट आहे यासाठी की पॉल जे फिलिप्पीच्या लोकांना सांगत आहे की काही लोक आहेत, काही लोकांना माझ्या या तुरुंगवासामुळं, माझ्या या त्रासामुळं, मी जे फटके खातो त्याच्यामुळं उत्तेजन प्राप्त झालं, आणि त्या सुवार्तेमध्ये त्यांनी भर टाकली, त्यांना उत्तेजन प्राप्त झालं आणि ते निघाले. हे फार उत्तम आहे. पॉल जशी तयारी करत आहे मंडळीची, करिंथची, एकदम उत्तम आहे ही गोष्ट. पॉल त्याच बरोबर सांगतो तरी सापाने आपल्या कपटाने हवेला ठकवले तशी तुमची मने कशाने तरी बिघडून ती ख्रिस्ताकडील सरळपण व शुद्धता यापासून भ्रष्ट होतील असे मला भय आहे. असं मला भय आहे. तो म्हणतो कारण जर कोणी येऊन ज्याला आम्ही गाजवले नाही अशा अन्य येशूची घोषणा करतो. आता इथं किती महत्वाचं आहे बघा, किती अद्भुत आहे या ठिकाणी. पॉल ज्या गोष्टींसंदर्भात सांगत आहे ती गोष्ट या ठिकाणी नमूद आहे. ती गोष्ट काय आहे? फिलिप्पीच्या मंडळीला तो सांगतो की काही जर आहेत जे लोक येत आहेत आणि जे लोक म्हणत आहेत की पॉला तू खूप चांगलं काम करत आहे, तुझ्याकडे बघून आम्ही उत्तेजना झालेलो आहोत, आम्ही सुवार्ता करत आहोत, आम्ही सुवार्तेमध्ये भर करत आहोत आणि चला आपण पुढे जाऊया. पण काही जण असे आहेत जे येत आहेत आणि जे येऊन सुवार्तेलाच भ्रष्ट करत आहेत. सुवार्तेला भ्रष्ट करत आहेत म्हणजे काय करत आहेत? पॉल म्हणतो येऊन अन्य येशूची घोषणा करत आहेत. कारण हे कधी तुम्ही ऐकलंय का असं?
म्हणजे एक आहे येशू आणि एक आहे अन्य येशू. म्हणजे बायबलमध्ये दोन येशू आहेत. एक आहे येशू ज्याच्याविषयी आपण सुवार्ता ऐकतो, आणि दुसरा आहे अन्य येशू. आता अन्य येशू काय करतो बरं, किंवा अन्य येशूची वार्ता काय बरं? कारण सुवार्ता एकदम क्लिअर आहे. तुमच्या आणि माझ्यासाठी पापापासून तुम्हाला आणि मला वेगळं करण्यासाठी प्रभूनं अद्भुत रीतीने एकुलता एक पुत्र दिला, आणि तो प्रभू येशू ख्रिस्त. तो या ठिकाणी म्हणत आहे की काय झालेलं आहे, मी शुद्ध कुमारी म्हणून तुम्हाला तयार केलं, तुम्हाला राखलं, पण सापानं जसं हवेचं मन कपटानं ठकवलं, फसवलं, तशा प्रकारे काय झालेलं आहे की काही जण तुमच्याकडे येतील आणि ते ख्रिस्ताकडील जे सरळपण व शुद्धता आहे यापासून भ्रष्ट होतील, याचं मला भय आहे. आता जर तुम्ही बघितलं, ख्रिस्ताकडे जाणारी जी सरळता आहे ती सरळ असते, बरोबर आहे, ती सरळ असते. साप कसा चालतो? साप सरळ चालतो कसा? अरे आलो मी, नाही, साप कसा चालतो? असा, हे इकडं, हे इकडं, हे इकडं, हे इकडं. साप असा वाकडा तिकडं चालतो. आणि सरळता कशी आहे? ख्रिस्ताकडे जाणारी सरळता सुवार्तेची एकदम सरळ आहे. म्हणजे त्या सरळ मध्ये वाकडेपणा येतो. हा बरोबर आहे ते, पण हे बघा इकडे पण आहे. येशू ख्रिस्त हे बघा इथं पण आहे, हे पण तर सांगतो. आहो हे बघा आरोग्याविषयी सांगतो. अरे हो का? हो इकडे बघा, आहो तो, आणि ते सरळ पण आहे का? हो ते आहेच, ते सरळ पण आहेच, पण त्याच बरोबर हे पण आहे. आणि अन्य गोष्टींकडे घेऊन जातो तो, अन्य येशूकडे घेऊन जातो. तुमच्या सरळपणापासून तुम्हाला फिरवतो. आणि हे कोण करतं? बाहेर लोक. पॉल म्हणतो नाही, काही जण आहेत जे या त्रासातून मी चाललेलो आहे त्याला अधिक ते स्क्वीज करतायत, आणि माझी बंधनं अधिक जास्त व्हावीत हा ते प्रयत्न करतायत, आणि अन्य येशू गाजवत आहेत. काय होतंय ते पुढे येऊन असं पण म्हणतात की तुम्हास मिळाला नाही असा दुसरा आत्मा तुम्ही घेता, किंवा तुम्ही स्वीकारली नाही अशी दुसरी सुवार्ता स्वीकारता, तर यात तुमची किती सहनशीलता किती आहे. आता हे पॉल जे म्हणत आहे याला म्हणतात उपरोधात्मक बोलणं. उपरोधात्मक म्हणजे उपरोधानं, म्हणजे त्याला आपण म्हणतो ना की टिंगल करून बोलणं, सरकॅस्टिकली बोलणं, उपरोधात्मक बोलणं. काय करत आहे या ठिकाणी? तो म्हणतो तुम्ही धन्यच आहात मग की याला पण येऊ देता आणि त्याला पण येऊ देता. जी सरळता आहे त्या सरळतेपासून भटकवणारे लोक तुमच्यामध्ये येतात, आणि तुम्ही जो आत्मा तुम्हाला घ्यायला हवा होता त्याच्या व्यतिरिक्त अन्य आत्मा पण ते गाजवतात. तर तो म्हणतो तुम्ही धन्य आहे की तुम्ही याला पण नाही म्हणत नाही, त्याला पण नाही म्हणत नाही, सगळ्यांनाच येऊ देता. जे कोणी येशूच्या नावात येतात त्यांना अर्पण. एका ठिकाणी बस लवकर. आणि मग आपण पाहतो की हे किती कठीण आहे. तुम्ही याला पण नाही म्हणत नाही, त्याला पण नाही म्हणत नाही, कसं काय? म्हणायला पाहिजे ना, पण जमत नाही. मन दुखेल, लोकांच्या मनाचा विचार आपण करू लागतो. पण पॉल म्हणतो नाही, माझी बंधनं अधिक कठीण करण्याचा प्रयत्न करता. 5वं वचन म्हणतं मग अतिश्रेष्ठ अशा प्रेषितांपेक्षा आम्ही यत्किंचितही उन्हा नाही असे मी मानतो. जरी भाषण करण्यात अशिक्षित तरी ज्ञानात तसं नाही. हे आम्ही तुमच्या संबंधाने सर्व लोकात सर्व प्रकारे प्रगट केले. तुम्ही उंच व्हावे म्हणून मी आपल्याला लीन करून देवाची सुवार्ता फुकटवारी तुम्हाला सांगितली. हे मी पाप केले काय? पॉल करीनच्या लोकांमध्ये, मला वाटतं बुधवारीच मी सांगितलं की करीनच्या लोकांमध्ये ज्यावेळेस पॉल होता तर पॉलाला विशेष करून त्याच्या सेवेमध्ये मंडळ्या आर्थिक मदत करायच्या, आणि ते मंडळीचं काम आहे की मंडळीनं मदत करावी आपल्या सेवकांना आध्यात्मिक, त्याचबरोबर सेवा करत असताना आर्थिक मदत करणं सेवेसंदर्भात
हे कर्तव्य आणि खूप सुंदर रीतीनं पौलाला त्याची मंडळी प्रत्येक मंडळी करत होती. करिंथमध्ये आल्यानंतर पर्टिक्युलरली या ठिकाणी आपल्याला समजतं की पॉल जो आहे त्याला पैसा कुठल्या मंडळीकडून मिळत नव्हता. तर त्यामुळे पौलाने काय केलं, करिंथमध्ये येऊन त्याने टेंट मेकिंग केलं, म्हणजे त्या ठिकाणी येऊन तंबू बनवायला सुरुवात केली. त्यातून जो पैसा येत होता त्याचा उपयोग तो सेवेसाठी करत होता. पण तो या ठिकाणी म्हणतो की तुम्हाला काय वाटतं, तर म्हणतो तुम्ही उंच व्हावे म्हणून आपल्याला लीन करून देवाची सुवार्ता फुकटवारी तुम्हाला सांगितलं, मी पाप केलं का? पुढे असं म्हणतो, मी तुमची सेवा करावी म्हणून दुसऱ्या मंडळांपासून वेतन घेऊन तुम्हाला लुबाडलं, आणि तुम्हाजवळ असता मला उन्हे पडले तेव्हाही मी कोणावर भार घातला नाही, कारण मासोदिनियावर आलेल्या बंधूंनी मला भासलेली वाण भरून काढली, आणि कोणत्याही प्रकारे तुम्हावर माझा भार पडू नये म्हणून मी जपलो व जपेनही. या मंडळीला तसं का म्हणत आहे बरं? या मंडळीला एवढं का सुनवत आहे तो? त्याचं कारण हे आहे की काही खोटे बंधू घुसतात आणि खोटे बंधू घुसून ते मंडळीची दानादान करतात. जे सरळपणा आहे त्या सरळपणापासून जसा साप वाकडा तिकडा जातो तशा प्रकारे अन्य येशूची घोषणा करू लागतात आणि मंडळी भटकू लागते. ज्यावेळेस मंडळी भटकू लागते त्यावेळेस खोट्या बंधूंबरोबरच तो मंडळीचेही कान पिरगाळतो आणि आठवण करून देतो की मी तुम्हामध्ये आलो तो कसा आलो, माझ्या येण्याचा उद्देश कसा होता, माझा फोकस नेमका काय होता, याची पुन्हा एकदा तो मंडळीला आठवण करून देतो. म्हणतो मी तुमच्याकडे आलो, तुम्हावर भार झालो का कधी, तुमच्याकडून कधी पैसे मागितले का, मी फुकटवारी सेवा केली, वचनाची सेवा फुकटवारी होती, मला काही बंधूंनी मदत केली, मी अनेक मंडळांनी माझा भार वाहिला, याची आठवण तो मंडळांना करून देतो आणि त्यांना सांगतो की तुमचं काम काय आहे, नेमकी घटना काय घडलेली आहे. आणि आता तो एकदम पर्टिक्युलरली येतो आणि मग म्हणतो कोणत्याही प्रकारे तुम्हावर माझा भार पडू नये म्हणून मी जपलो व जपेनही. काही मंडळ्या असतात ज्या आर्थिक एवढ्या परिपक्व नसतात आणि आर्थिक परिपक्व नसल्यावर पौलाप्रमाणे तो म्हणत आहे की मी तुम्हावर भार होऊ नये म्हणून जपलो. ख्रिस्ताचं सत्य माझ्या ठाई आहे, यावरून सांगतो की माझ्या अभिमानास अखया प्रांतात प्रतिबंध होणार नाही. मी का बरं जपेन? मी तुम्हावर प्रीती करत नाही म्हणून काय, देवाला ठाऊक आहे. जे मी करतो ते करीत राहीन, यासाठी की जे निमित्त पाहतात त्यांचे निमित्त मी नाहीसे करावे. आता काही लोक जे आहेत ते पौलाला काय म्हणत होते माहिती आहे का, की हा पैसे पण खातो. म्हणून जर समजा एखादी मंडळी त्याला काही मदत करत आहे तर त्याची जी वार्ता आहे ती वेगवेगळ्या ठिकाणी जात होती. म्हणून पौल काय करत आहे की कुणाचंही लक्ष सुवार्तेपासून विचलित होऊ नये. आणि पौल ज्यावेळेस सांगत आहे त्याचं लक्ष जे आहे ते सुवार्तेवरच राहावं, म्हणून तो मंडळीला ह्या गोष्टी बोलून दाखवतो की सुवार्ता श्रेष्ठ आहे आणि सुवार्तेपासून तुमची मन बहकवण्यात येत आहेत अन्य गोष्टींकडे. तो तुरुंगवासात आहे, आहो त्यानं तसं केलेलंच आहे म्हणून तो तुरुंगात आहे. आहो त्याला फटके बसले, आहो त्याने ते फटके बसण्याजोगेच काम केलं म्हणून त्याला फटके बसले. आहो त्याला कपडे काढून मारलं, आहो त्याने तसं केलं म्हणूनच मारलं. कोण आहे ते? खोटे बंधुगण. आणि त्याचा वापर कशासाठी करतायत? सुवार्ते संदर्भात. तो जर काही धन वेतन म्हणून घेत आहे त्या संदर्भात म्हणत आहे की हा पैसे खातो. आणि तो मंडळीला ठणकावून सांगतो, तो म्हणतो पैसे खातो, अहो मी जपतो की कुणी माझ्यावर कुठल्याही प्रकारचा आरोप करू नये. एका सेवकाचे हे फार मोठे युद्ध आहे बरं का, स्वतःला जपणं. आणि पौल जपतो आणि तो हे सांगतो की बा मी जपेन, मी तुम्हावर प्रीती करत आहे म्हणून नाही म्हणून काय, देवाला ठाऊक आहे. जे मी करतो ते करीत राहीन, यासाठी की जे निमित्त पाहतात त्यांचे निमित्त मी नाहीसे करावे. आणि ज्याविषयी ते आढ्यता बाळगतात त्याविषयी त्यांनी आम्हासारखेच आढळून यावे. कोणी आढ्यता बाळगतात त्यांनी आमच्यासारखंच असावं म्हणतो. म्हणजे कसं की जे पौलाला फिलिप्पी करास पत्रामध्ये लोक म्हणत होते पौलाकडे बघून, हो पौलासारखं आम्हाला बनायचंय, कारण पौल फार धैर्यानं सेवा करत आहे, फार धैर्यानं तो प्रभूची सुवार्ता सांगत आहे. आणि मग त्यांच्याविषयी 13 वचनात तो काय म्हणतो बघा, तो म्हणतो ही माणसे कोण, जे म्हणतात ना आम्हाला
आम्हाला बोट दाखवतात. ही माणसे कोण आहेत? खोटे प्रेषित. हे कोण आहेत? खोटे प्रेषित आहेत. म्हणजे हे खोटे लोक आहेत, कपटी कामदार, म्हणजे कपटी लोक आहेत हे लोक, जे आमच्याविषयी अशी अशुभ वर्तमान पसरवत आहेत, आमच्याविषयी हे बोलत आहेत, पारख न करता बोलत आहेत. ख्रिस्ताच्या प्रेषितांचे रूप धारण करणारी असे आहेत. तो सांगत आहे हे कोण आहेत आमच्या विरुद्ध बोलणारे. त्यांना असा खूप मोठा मॉब असतो जो सेवकांसंदर्भात हे बोलायला सदैव तयार असतो, जे वचनाची सेवा करतात, आणि त्यांचं टार्गेट फार क्लिअर असतं. ह्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. पुढे असं म्हटलंय, सैतान ही स्वतःला तेजोमय देवदूताचे रूप धरतो. सैतान ही तेजोमय देवदूताचे रूप धरतो. यास्तव त्याच्या सेवकांनीही नीतिमानाचा सेवकाचे रूप धारण केल्यास त्यामध्ये मोठीशी गोष्ट नाही, त्यांचा शेवट त्यांच्या कर्माप्रमाणे होईल. आणि हे फिल्पेकराच्या लोकांना बिलकुल समजलेलं आहे तो कोणाविषयी बोलत आहे. कारण फिल्पेमध्ये हे लोक आलेले आहेत आणि फिल्पेच्या कानावर हे आलेलं आहे. जसं तुम्हाला सांगितलं की फिल्पेची मंडळी ही पूर्ण हृदयाची मंडळी आहे, आणि ही मंडळी पौलावर प्रेम करते. आणि जेव्हा ही पौलावर प्रेम करते त्यावेळेस ती पौला संदर्भात काळजी करते, आणि तो आठवण करून देतो की काही लोक आहेत जे माझी संकट अधिक व्हावीत या इच्छेने तट पाडण्याकरिता तुझ्या भावाने ख्रिस्ताची घोषणा करतात. म्हणजे अन्य येशूची घोषणा करीतात, तुझ्या भावानं करीतात, आणि ते करतच आहेत की माझी संकट अधिक जास्त व्हावी. पण 18 वचन काय म्हणतं बघा, एकदम सुंदर रीतीने पॉल कन्क्लूड करतो या वचनामध्ये. तर म्हणतो यापासून काय होते. म्हणजे काही जण आहेत जे खरंच सुवार्थेची घोषणा करतात, काही जण आहेत जे आमची बंधनं, आमची सुवार्थ अधिक कठीण व्हावी या दृष्टिकोनातून करतात. तर म्हणजे हा जो समुदाय आहे, हे जे लोक आहेत, यातून काय फायदा आहे, यातून काय होतं. परिस्थिती बदलली नाही प्रियांनो, आज परिस्थिती अशीच आहे. जे वचनाची सेवा करणारे आहेत, जे खऱ्या अंतःकरणाने पुढे चाललेले आहेत, ते लोक आहेतच. जे वचनाची खरी सेवा करत आहेत ते लोक आहेतच. पण त्याच्याबरोबर असे पण लोक आहेत जे लोक अन्य येशूची घोषणा करत आहेत. आणि ज्यावेळेस अन्य येशूची घोषणा करत आहेत त्यामध्ये देहाच्या शरीराच्या असणाऱ्या गोष्टी पुढे आणत आहेत. आणि ज्यावेळेस देहाला आवश्यक असणाऱ्या गोष्टी, शरीराला आवश्यक असणाऱ्या गोष्टी पुढे आणण्यात येतात, ती सुवार्थ नसून अन्य सुवार्थ होते. आणि ज्यावेळेस अन्य सुवार्थ होते, त्या अन्य सुवार्थेमुळं जे सुवार्थ गाजवतात त्यांची बंधनं अधिक कठीण होतात, त्यांना त्रास सहन करावा लागतो. तुम्ही जर काही घटना पाहिल्या आपल्या महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या, तुम्हाला थोडंसं कळेल. मागील दिवसांमध्ये मला आठवतं की भायखळ्यामध्ये कोणीतरी एक ग्रुप होता, जो ग्रुप चालू होता, आणि अचानक काही लोक तिथं आले आणि त्यांनी येऊन लोकांना दटावायला सुरुवात केली. आणि ज्यावेळेस त्यांना एकत्रित केलं तर बहुतांश जे लोक आहेत ते विधर्मी आढळले, आणि विधर्मी म्हणजे अविश्वासी लोक. आणि तिथे का जमलेलं होतं, त्यांना सांगितलेलं होतं की आम्ही तुमच्यावर हात ठेवू, प्रार्थना करू, आणि तुमचे रोग वगैरे काही बरे होतील किंवा काय, त्या अपेक्षेने ते त्या ठिकाणी आलेले होते. आणि जी सुवार्ता, वधस्तंभाची सुवार्ता आहे, ती लांब राहून जो सरळपण आहे त्या सरळपणापासून वाकड्या तिकड्या ठिकाणी घेऊन जाण्याचा प्रयत्न होत होता. ही परिस्थिती फार कठीण आहे. आम्ही ज्यावेळेस आपला जो ऑनलाईन बायबल स्टडी आहे त्याच्यामध्ये अर्ली चर्च विषयी शिकत होतो, आणि त्या अर्ली चर्च मध्ये ज्यावेळेस पेत्र, याकोब आणि योहान त्या मंडळीचे पाळक होते, आणि ज्यावेळेस ते सेवा कार्य चालू होतं तर त्यांच्या हातून बहुत अद्भुत कृत्य घडत होती. आणि त्या अद्भुत कृत्यांमधलं एक कृत्य असं होतं की योहान आणि पेत्र ज्यावेळेस ते लोक मंदिरी जात असत तर त्यांच्या सावलीमध्ये अनेक आजारी लोक बरे होत होते, आणि ते लोक आपल्या रोडच्या बाजूला आजारांना आणून ठेवत होते, यासाठी की हे दोघं जात असताना त्यांचा प्रकाश किंवा त्यांची सावली त्यांच्या शरीरावर पडावी, म्हणजे त्यांचा आजार बरा होईल. आणि मी हे दरवेळेस सांगतो की त्यांनी कधीही त्या गोष्टीला प्राधान्य दिलं नाही किंवा त्या वचनामध्ये ती गोष्ट नमूद नाही केली.
फक्त ते वचन त्या ठिकाणी त्याला सामर्थ्य प्राप्त झालेलं होतं. आरोग्यामुळे तारण होत होतं का? नाही, त्याचा उल्लेखही नाहीये. किंवा तिथं असंही लिहिलं नाही की आजाऱ्या लोकांना समजलं की ठीक आहे आज माझ्या घरचे भरपूर आहेत, तेव्हा पॉल, पेत्र आणि याकोब आणि योहान हे म्हणाले की आज आम्ही या दिशेने जाणार आहोत, संध्याकाळची वेळ आहे, सूर्य या बाजूला आहे, सगळ्या आजारांना या बाजूला झोपून टाका, आम्ही जात आहोत, सावली पडल्यावर बरे होतील. त्यांचं ध्येयच ते नव्हतं, त्यांचं लक्षच ते नव्हतं. ख्रिस्ताचं जे सरळपण आहे त्या सरळपणाकडे त्यांचं लक्ष होतं. ज्यावेळेस आपण पुढे प्रेषितांच्या कृत्यातच वाचायला लागतो आणि पॉल ज्यावेळेस सेवेला सुरुवात केली तर पॉलाच्या अंगावर लोक रुमाल टाकत होते आणि तो रुमाल घेऊन जायचे आणि ज्याला रोग लागलेला आहे त्याच्या अंगावर टाकायचे आणि तो बरा होत असे. पॉलानं कधीही त्या गोष्टीला फोकस नाही केला किंवा तो असं नाही म्हणाला की चला एखाद्या मोठा सदरा फाडा किंवा एखादी चादर फाडा आणि तो आणून माझ्या अंगावर टाका आणि त्यातून जो काही आजारी आहे, दुखनाईत आहे, त्याच्या अंगावर जाऊन चादरीचा तुकडा टाका. त्यानं असं कधी नाही बोलला, कारण त्याचाही फोकस तो नाही, कारण त्याचा फोकस ही सुवार्थ आहे. पण जे सरळपण आहे त्या सरळपणापासून काय होत होतं? बहकत होतं. सापानं जसं कपटानं बहकवलं तसे काही लोक घुसले आणि त्यांनी मंडळीमध्ये काय केलं, त्याची बंधनं अधिक व्हावीत म्हणून अन्य येशूची घोषणा चालू केली आणि अन्य येशूची घोषणा होत होती. आणि पॉल असं म्हणतो की खरंपण जे आहे त्या खरेपणापासून हे लोक बहकवणारे आले. परिणाम काय होता की आज असे अनेक लोक आहेत जे अशा अन्य येशूची घोषणा करत आहेत आणि त्यामुळं जे वचनाची घोषणा करत आहेत त्यांची बंधनं अधिक कठीण होत आहेत, त्यांच्यावर निर्बंध लादण्यात येतात. आणि मग आपण पाहतो की ही शेवटल्या काळाची लक्षणं आहेत की सप्रेस होत आहे सगळं. तो दिवस प्रियांनो लांब नाहीये जेव्हा महाराष्ट्रामध्ये पण अँटी कन्व्हर्जन लॉ येईल आणि इन कमिंग डेज संपूर्ण भारत देशामध्ये अँटी कन्व्हर्जन लॉ असेल. आज जे आपण या ठिकाणी बसलो उपासना करत आहोत, येणाऱ्या दिवसामध्ये हे कठीण जाईल, कदाचित लवकरच होऊ शकेल, कदाचित ज्यावेळेस तुमची मुलं बाळ मोठी होतील त्यांच्या वेळेस हे असेल. आज जी गोष्ट चायनामध्ये चालू आहे त्याच्यापेक्षा कठीण गोष्टीला आपल्याला तोंड द्यावं लागेल. पण हे लांब नाहीये, हे जवळ आहे. आणि याला कारण कोण आहेत? सगळ्यात जास्त खोटे बंधू. आणि नो डाऊट या खोट्या बंधूंचा वापर होत आहे आणि तो वापर कोण करत आहे? सार्वभौम देव त्याच्या एकुलत्या एका पुत्राच्या लवकर येण्याकडे आपल्याला हे घेऊन जात आहे आणि आपण त्यासाठी तयार असलं पाहिजे. म्हणून पॉल काय सुंदर म्हणतो बघा 18व्या वचनामध्ये, यापासून नेमकं काय होतंय? फिलिप्पीच्या मंडळींनो, यापासून नेमकं काय होतंय? निमित्ताने असो किंवा खरेपणाने असो, निमित्ताने असो किंवा खरेपणाने असो, सर्व प्रकारे ख्रिस्ताची घोषणा होते हेच. म्हणजे मी तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो, पौलाचं एकमेव ध्येय जर काही आहे, ख्रिस्ताची घोषणा होत आहे का? ख्रिस्त गाजवला जात आहे का? ख्रिस्त समजावला जात आहे का? आज सिच्युएशन्स बघा कशा आहेत. काही आठवड्याभरामाग आम्ही एका प्रार्थनेमध्ये होतो आणि एक मुलगा आला माझ्याजवळ आणि मला म्हणाला की आजकाल ना ते हे खूप चालत, मीम्स खूप चालत, तुम्हाला तुम्हाला दिसत असेल की काही लोक जे आहेत ते येसू 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 म्हणून चिडवत आहेत. ख्रिस्ती दिसले तर चिडवतात. इव्हन इनफॅक्ट आद्विकच्या स्कूलमध्ये आद्विक मला सांगत असतो की बाप्पा मी जर त्या ठिकाणी असेल तर ते लोक गाणं गायला लागतात, येसू 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 म्हणून चिडवतात. आणि मुलांमध्ये पण आता ते चालू आहे, कारण तिथून ते चालू झालंय. काय त्याचं नाव? तो बलजिंदर. आणि त्या बलजिंदर पासून हे चालू झालेलं आहे आणि ते फार मोठ्या प्रमाणात चालू झालं. महाराष्ट्रामध्ये ते दोघ जण जे आहेत नवरा बायको पुण्याचे, त्यांच्याबद्दल वर बघ ते मी माले काहीतरी, आणि फारच मोठ्या प्रमाणात ते आता व्हायरल झालेलं आहे. आणि त्याचा परिणाम काय होत आहे? खूप मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहेत सगळेजण. ओके, ख्रिस्ती लोक मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहेत. तर मला एक जण जो आहे तरुण मुलगा मला विचारलं की ना मी ऑफिसमध्ये असलो ना तर माझ्या ऑफिसचे जे कलिग्स आहेत ते मला ना समोर दिसलो
हालेलुया असं बोलतात मला. आणि मग मग मी म्हटलं तुला काय होतं? मला खूप राग येतो. म्हटलं काय वाटतं? असं वाटतं 2 ठेवून द्यावेत. म्हणजे खूप राग येतो मला. कसं कंट्रोल करून? मला चिडवतात ते लोक. ते लोक चिडवतात, समजतं मला चिडवतात. आणि ते एक असतं ना, आता जे चालू आहे ह्या कॅरिझमॅटिक लोकांनी आणलंय, हे शब्द जे आणलेत वेगवेगळ्या प्रकारे ते उच्चारतात आणि अतिकरण याचं केलं. आणि हे खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे आजकाल. सोशल मीडिया एवढा, म्हणजे मी तुम्हाला 5,000 रुपयाला तुमचे मीम्स जे असतात ना ते बनवले जातात आणि ते मोठ्या प्रमाणात पसरवले जातात. फक्त 5,000 रुपीज. काही जर असेल तर कुणाला काही पसरवायचं असेल तर हे लोक आहेत, तयार आहेत. 5,000 रुपये दिले तर मीम्स बनवतात आणि मोठ्या प्रमाणात पसरवतात. हे लोक एवढ्या प्रमाणात पसरवतात की आपण तिथपर्यंत पोहोचू पण नाही शकत, तिथपर्यंत पोहोचलेले असतात एका दिवसामध्ये. तर हे मोठा तर बिझनेस झाला तो. आणि मग मला खूप राग येतो, मी काय करू? मी म्हटलं अच्छा. मी त्याला असं म्हणालो की तू चर्च मध्ये आता होतास? होता. मग अशी ना एक जण होता आणि तो असा करत होता, प्रेज लॉर्ड, हालेलुया हालेलुया. तर तुला काय वाटलं? तर काय नाही वाटलं. म्हटलं तुला राग नाही आला? नाही, मला नाही आला. म्हटलं मग ते ऑफिस मध्ये बोलतात तेव्हा का राग येतो? अरे ते चिडवायला बोलतात. म्हटलं नाही, हालेलुया हालेलुया हे काय? हे थोडी चिडवण आहे. म्हटलं हे वायफळ नाहीये, हे देवाचं नाव व्यर्थ नाहीये. या शब्दाचा वापर शास्त्रात यासाठी झालेला आहे. तुला माहित आहे पवित्र शास्त्रामध्ये हालेलुया हा शब्द कितीदा उच्चारला? प्रेज लॉर्ड या शब्दाचा अर्थ काय आणि तो कधी उच्चारला गेला तुला ठाऊक आहे? अरे त्याचं महत्व किती अद्भुत आहे. हे माईक चेक करण्यासाठी आहे, ते वायफळ उच्चारण्यासाठी आहे. शास्त्रामध्ये पहा ते किती अद्भुत रीतीने उच्चारलेलं आहे, योग्य कारणासाठी उच्चारलेलं आहे. हे तुझा माईक चेक करायला उच्चारलाय. जर तुला या ठिकाणी राग येत नाही त्या व्यक्तीवर, तुला बाहेर राग येण्याचं कारण नाहीये. कारण सुरुवात घरापासून आहे. तुम्ही एवढं जास्त अतिकरण याचं केलं, तुम्ही स्वतःहून या शब्दांना व्हॅल्यू केला नाही. जे पवित्र शास्त्र आधारित शब्द आहे, ज्याद्वारे देवाचं गौरव आहे, त्याला जर तुम्ही मान सन्मान दिला नाही, आता अपेक्षा तुमची ही आहे की बाहेरच्या लोकांनी करावं, तुम्ही स्वतः नाही केलं त्या गोष्टीला. काल मी एक मूर्ख व्हिडिओ बघत होतो, मला का माहित मी का बघितला तो. त्याच बलजिंदरचा होता. आजकाल मला त्याचे व्हिडिओज का दिसतात माहिती नाही. गुलशन ग्रोवर नावाचा त्याचा एक हे होता, तिथं आलेले लोक होते आणि त्याच्यामध्ये ना तो गुलशन ग्रोवर पिक्चरचे डायलॉग मारत होता. त्याचे तो क्रूक आहे ना, फिल्म्स मध्ये क्रूक आहे तो, मुलींना स्त्रियांना त्रास देतो. तर त्याचे तो म्हणत होता की काहीतरी त्याचं एक होतं, तो असा म्हणा लागलाय स्त्री विषयी आणि माग ना एक स्त्री आहे दुसरी, त्याचीच कोणतर आहे, हालेलुया. तो डायलॉग त्या क्रूक स्त्री विषयी बोलतोय काही ते फिल्मचे डायलॉग आणि ती हालेलुया म्हणते. दुसरा बोलतो परत ती हालेलुया म्हणते. म्हणजे एवढा मूर्खपणा झालेला आहे. आणि मी त्याला म्हणालो जर तुला या गोष्टीचा राग येत नाही तर तुला काय अधिकार नाही की ज्यावेळेस तुझे ऑफिसचे लोक तुला चिडवतात त्या ठिकाणी तुला राग येण्याचा. कारण याचं कारण तुझ्या घरापासून. पण तुम्हाला माहित आहे की ही संधीचा उपयोग मी कशासाठी केला? जेव्हा त्यानं मला हा प्रश्न विचारला तेव्हा मी त्याला लगेच वचनाच्या सत्याकडे घेऊन गेलो आणि त्याला म्हटलं सुवार्तेत सौंदर्य आहे, या गोष्टीत नाहीये. या गोष्टीत टाइमपास आहे आणि स्वतःला मोठं करणं आहे की मी किती धार्मिक आहे. मी हॅलो माईक चेक बोलत नाही, मी प्रेज लॉर्ड बोलतो, म्हणजे मी किती धार्मिक आहे. त्यानं हे फार मोठ्या प्रमाणात चाललं. ओक तिकडे, पण प्रत्येक संधीचा ज्या ज्या वेळेस तुम्हाला संधी मिळेल त्या त्या वेळेस याचा फायदा घ्या आणि तुम्ही सांगा की हे वचनाचं सत्य नाहीये.
ख्रिस्ती विश्वास जो आहे तो प्रभू येशू ख्रिस्त तारणारा या जगामध्ये मानव देह धरून आला, त्यानं वधस्तंभावर प्राण दिला आणि मानवाच्या उद्धाराची योजना केली. ही सुवार्ता आहे आणि ही सुवार्ता सर्वांनी ऐकावी अशी प्रभूची इच्छा आहे आणि त्यासाठी ख्रिस्ती विश्वास आहे. याच्याहून पलीकडे तुम्ही जे काही बघता तो ख्रिस्ती विश्वास नाहीये. प्रत्येक संधीचा लाभ घ्या. मग तुमच्या ऑफिसमध्ये असो, तुमच्या बाहेर असो, तुमच्या स्कूलमध्ये असो, कुठेही असो, तुम्हाला सुवार्तेची घोषणा करणं अत्यावश्यक आहे. पौलानं ते केलं का? पौलानं ते केलं. पण मंडळीला असंच सोडून दिलं का? बोलतो नाही. मंडळीला म्हणतो, मंडळी मी तुमची एका पती बरोबर बांधणी केलेली आहे आणि ती बांधणी करत असताना मी तुम्हाला शुद्ध केलेलं आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारे तुम्ही ठकवले जावे, फसवले जावे असं नाही. कोणीतरी यावं, तुम्हाला अन्य मार्ग दाखवावा असं नाही. मी तुम्हाला शुद्ध केलेलं आहे, एका पती बरोबर ठेवलेलं आहे. मी तुम्हाला वारंवार हे शब्द यासाठी उच्चारत आहे, ज्यांचं लग्न झालेलं आहे, ज्यांचं लग्न होणार आहे, तुम्ही या गोष्टी संदर्भात विचार करा. एका पती बरोबर याचा अर्थ एका पतीशी एकनिष्ठ. ज्यावेळेस एका पतीशी एकनिष्ठ एखादी स्त्री आहे तर ती त्याला संतोषविण्याकरिता प्रयत्न करते. जर तिचा चालचलन खराब आहे तर ती अनेक पुरुषांना वेड होते. आणि पॉल म्हणत आहे की मी तुला शुद्ध एका पती बरोबर केलेलं आहे. त्यांनो तुम्ही आणि मी त्या सुवार्तेला क्लिंग असावं. जर त्या सुवार्तेपासून आपण हटलो तर सापानं जसं कपटानं हवेचं मन बहकवलं तशा अनेक वासना, अनेक देहाच्या गोष्टी येऊन तसंच सांगतात बरं का, त्यात काय वाईट आहे, हे झाड देवानच लावलंय ना, बघ ना फळ किती सुंदर आहे, अरे तो काय बोलतो, तुम्ही त्याच्यासारखेच होणार म्हणून त्याला आडवणूक केली नाही का, आणि तोच फसवणार नाही का, त्याचंच नाव येणार नाही का, आणि तुम्ही फसले जाणार. जपा त्यानो, जपा. प्रत्येक परिस्थितीचा उपयोग सुवार्तेच्या घोषणेसाठी करा, कारण ते पवित्र शास्त्राचं कोर आहे. आपलं लक्ष सदैव सुवार्तेकडे असावं. पौलानं काय केलं? पौलानं बिलकुल तेच केले. अनेक वेगवेगळे लोक होते, त्यांनी येऊन पौलाच्या यशाचा हेवा केला, वाद आणि संघर्ष निर्माण केला. पण पौल जो आहे तो हल्ला नाही. त्यानं स्वतःहून वारंवार एकच गोष्ट केली. परिस्थिती कोणतीही असो, त्याचा तुरुंगवास असो, त्याचं जेल असो, पौल फक्त आणि फक्त याचा वापर त्यानं सुवार्तेच्या प्रसारासाठी केला. त्यानं आज आपणही पौलाप्रमाणे प्रत्येक परिस्थितीमध्ये टिकावं. आणि पौल जसा सुवार्तेमध्ये आनंदी होता तसं तुम्ही आणि मी देहाच्या नाही तर आध्यात्मिक आनंदामध्ये पौलासारखा असावं. यासाठी आपण फोकस राहूया. परिस्थिती कोणतीही असो, निमित्त कोणतंही असो, पण खरेपणानं सर्व प्रकारे ख्रिस्ताची घोषणा होते. यात पौल जसा आनंद करतो तसे आपण ही आनंद करणारे असो. प्रभुदेव आप या वचनाद्वारे आपल्याला मार्गदर्शन करू आणि सुवार्तेचं हे जे कोर आहे पवित्र शास्त्राचं ते आपल्या सदैव लक्षात राहो अशी आपण प्रार्थना करू. या प्रियानं प्रार्थना करूया. प्रभुदेव बापा, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो की ही संधी तू आम्हाला दिलीस. वचनाचं जे अबाधित सत्य आहे देवा बापा ते तू आम्हाला कळवत आहेस. आम्ही देवा तुझे आभार मानतो. तुझ्या कृपेमध्ये देवा तू आम्हाला चालव आणि पौलाप्रमाणे प्रभू आम्ही सदैव त्या सुवार्तेकडे लक्ष द्यावं आणि आमचं जीवन सुवार्ता केंद्रित सदैव असावं. यासाठी प्रभू तू आम्हाला सहायता आणि मदत कर. प्रभू अनेक आजूबाजूला परिस्थिती कठीण दिसत आहे. प्रभू सुवार्तेपासून अन्य येशूकडे लोकांची मनं बहकवली जात आहेत. अन्य सुवार्तेकडे लोक आकर्षित होत आहेत.
यामुळे ख्रिस्ती विश्वास, खरी सुवार्ता दाबण्याचा प्रयत्न होत आहे. पण प्रभू, तुझी मंडळी ही कधीही न ढळणारी आहे. तिचा फोकस हा सदैव ख्रिस्ताची सुवार्ता गाजवणं आहे. आणि त्यामुळं प्रभू, मंडळीनं आम्ही प्रत्येकाने या संधीचा उपयोग करावा आणि उपयोग करून खरी सुवार्ता काय हे लोकांना गाजवावं. यासाठी आम्हाला देवा तू सहायता कर. आमची मन देवा बहकली जाऊ नयेत. कोणत्याही कपटाने, वासनेने दे बापा आम्ही बहकले जाऊ नये, यासाठी आम्हाला सहायता आणि मदत कर. आम्ही तुला गौरव, मान, महिमा देतो की देवा तू आमच्यावर प्रीती केलीस आणि तुझा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त मंडळीसाठी दिलास. आम्ही सर्वजण तुझ्या दयेसमोर नतमस्तक होत केलेली प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात केली म्हणून देवा तू ऐक. आमेन.